युगेंद्र पवार यांनी रेकॉर्डिंग करू नये, असं माझं वैयक्तिक मत होतं. म्हणून मी त्यांना अर्ज माघारी घ्यायला लावला, असं खासदार सुप्रिया यांनी म्हटलंय. ईव्हीएमवर लोकांची शंका घेतली असून लोकांची मागणी असेल तर आयोगाने तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला काय हरकत आहे? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत माध्यमाशी बोलताना व्यक्त केलाय. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं ईव्हीएमचा जो मुद्दा आहे तो बाजूला घेतलाय का? कारण काल तुम्ही म्हटलात की युगेंद्र पवारांना मीच नाही, नाही. अर्ज मागे घ्यायला मी एका कॅन्डिडेटबद्दल बोलत होते. युगेंद्र पवारांनी रिकाउंटिंग करू नये, असं माझं वैयक्तिक मत होतं आणि म्हणून मी त्याला सांगितलं, की मला असं वाटतं हा त्यांनी फॉर्म मागे घ्यावा आणि तो त्यांनी घेतला. आणि बाकीच्या ठिकाणी ज्या म्हणजे काल मी सचिन दोडकेंबद्दलही बोलले. काल सचिन दोडके होते त्या प्रेसला. त्यामुळे सचिन दोडके अनेक ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे, की आम्ही मतदान केलं, पण ते पडलं नाही. मी स्वतः ईव्हीएमवर निवडून 1 नाही 4 वेळा आलेले. त्यामुळे मी कसं म्हणणार ईव्हीएमवर घोटाळा आहे. पण अनेक लोकांचं असं म्हणणं आहे, की ईव्हीएम नसेल तर त्या वोटर्स लिस्टमध्ये अनेक प्रश्न लोकांनी उपस्थित केलेत आणि मला असं वाटतं जर कुठल्याही प्रश्नामध्ये जर आपण पारदर्शक काम करत असलो, तर मग ईव्हीएमवर काय किंवा बॅलेटवर काय अडचण काय? त्याच्यामुळे जर हट्ट कशासाठी? जर लोकांच्या भावना असेल, की आपण बॅलेट पेपरवर घ्या, बॅलेट पेपरवर अडचण काय त्याच्यात? काही देशात